गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. सुरगाणा येथे सेवा हक्क दिन उत्साहात साजरा. सुरगाणा तालुक्याचा सेवा हक्क दिन सोमवार दिनांक 28 एप्रिल रोजी नूतन महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवासी तहसीलदार मोहन कुलकर्णी होते. कार्यक्रमाला विविध सरकारी कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, शिक्षक व सेवाभावी संस्थांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन संदीप पवार यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात नायब तहसीलदार सुयोग वाघमारे यांच्या मधुर प्रार्थनेने झाली. यानंतर निवासी तहसीलदार मोहन कुलकर्णी यांनी सर्वांना सेवा हक्क दिनाची शपथ दिली आहे. कार्यक्रमात नागरिकांना मिळणाऱ्या सरकारी सेवा, त्यासाठी लागणारी अर्ज प्रक्रिया व ऑनलाईन सेवा याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. भूमी अभिलेख विभागाने दिल्या जाणाऱ्या सेवांची माहिती पत्रके वाटण्यात आली आहे आणि महसूल विभागाच्या विविध उपक्रमांविषयी माहिती सांगण्यात आली आहे. या कार्यक्रमामुळे लोकांमध्ये सेवा हक्कांबद्दल जागरूकता निर्माण झाली असून सरकारी सेवा अधिक सोप्या व पारदर्शक पद्धतीने मिळाव्यात यासाठी प्रयत्न केले जातील, असे तहसीलदार श्री कुलकर्णी यांनी सांगितले. या प्रसंगी सेवा हक्क दिन निमित्ताने सर्व विभागातील उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी यांचा प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सहाय्यक गट विकास अधिकारी अतिक गोपाळ यांनी मनोगत व्यक्त केले. यामध्ये त्यांनी सेवा हक्क कायद्यातील तरतुदी समजून सांगितल्या. तसेच कुलकर्णी यांनी अध्यक्ष भाषण करताना लोकसेवा हक्क दिनाच्या कार्यक्रमात नागरिकांचा कमी प्रतिसाद मिळाला याबाबत खंत व्यक्त केली आहे. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, सुरगाणा. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.